बाबासाहेबांच्या पुण्याईनं आम्ही कसे राहतो, आम्ही कसे जगतो, आम्ही कसे वागतो, आम्ही किती शिक्षित आहोत. आज बाबासाहेबांची पुण्याई पहा आमच्यावरती किती आहे. काल आम्ही गावाच्या बाहेर होतो, पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने आम्हाला 4 व्हीलर गाडी आहे. आज बाबासाहेबांच्या पुण्याईने काल आम्हाला खायला भेटायचं नव्हतं, आज बाबासाहेबांच्या पुण्याईने 3 टाइम वेगवेगळे पदार्थ आमच्या घरात बनतात. बरोबर की नाही काकू? नंतर बोलावं, मला बोलण्याचा लई कंटाळा आहे, म्हणजे दुसऱ्यांनी बोलण्याचा. तर थोडं रमाई घेणार आहे तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठीच राहणार आहे ती रमाई. पण उपस्थित सर्व तरुण मित्रमंडळींसाठी क्रांतिकारी विषय सादर करणारे लक्ष असू द्या. हॅलो. आज बाबासाहेबांच्या पुण्याईने आमच्याकडे काय काय आहे, आज आमचं राहणं कसं आहे, आज आमचं राहणीमान काय आहे. हॅलो चेक. अरे VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान. दादा तबल्याचा चॅट वाढवा थोडा, मोकळा करा चॅट, खुला करा थोडा. लाल कलर बाबासाहेबांनी दिलं हे बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी दिलं हे बाबासाहेब. करती थी पानी कम हो या ज्यादा हमारी कश्ती डूबा करती थी. जहरीले नाग से भी ज्यादा मनुवात की मस्ती हुआ करती थी. अरे एक भिमाई का लाल पैदा हुआ इस दुनिया में, वरना गांव के बाहर हमारी बस्ती हुआ करती थी. गांव के बाहर हमारी बस्ती हुआ करती थी. VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान. VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान. अरे VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान.
भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास आज इस्त्रीची कापड त्याला तराच बस अरे भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास भीमामुळे बदलली रे जिंदगी ही खास आज इस्त्रीची कापड त्याला भारीतला सुटन भारीतला बुट आता बरी सोनं भारीतला सुटन भारीतला बुट आता बरी सोनं अरे भारीतला सुटन भारीतला बुट आता बरी सोनं कुणी दिलं बाबासाहेबांनी दिलं रे बाबासाहेब बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला पण आमच्याच मतावर निवडून येऊन काही कार्यकर्ते काही आमदार खासदार आमच्या सोबतच बेईमानी करतात न्याय हक्कापासून आम्हाला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात अशांना सांगणं आहे की वस्त्या अजूनही बहुजनांच्या जळल्या जातात तुमच्या नयनी अश्रू का दाटत नाही वस्त्या अजूनही बहुजनांच्या जळल्या जातात तुमच्या नयनी अश्रू का दाटत नाही बलात्कार आपल्यावरती होतो तुमचे काहीच का फाटत नाही मग या दलितांच्याच मतावरती राज्य करता फार खावांनो तुम्हाला लाज कशी वाटत नाही फार खावांनो तुम्हाला लाज कशी वाटत नाही अरे बाबासाहेबांनी दिलंय या गीताचे कवी साजन दादा विशाल दादा काय सांगतात अरे आठवा जरा काल तर कोणी जवळ येत नव्हती आज गर्दीच्या गर्दी हा साजन विशालच्या भोवती सुंदर लाईन म्हणल्या
द्यायचे नाही, आज आमच्या जवळ येऊन बसतात. काल आम्हाला खायला मिळायचं नाही, पण आज आमच्या पंक्ती बसतात. मोठमोठ्यांच्या पंक्तीला आम्ही बसतो. बाबासाहेबांच्या अगोदर बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या ओटीत टाकलं, म्हणून ही सुवर्ण संधी मिळाली आयुष्य जगण्याची. नाहीतर बाबासाहेबांच्या अगोदर आमची परिस्थिती काय होती काका? बाबासाहेबांच्या अगोदर आमची परिस्थिती काय होती? आम्ही कुठं होतो आम्हालाही माहिती नाही. कुठं होतो आम्ही, आमची परिस्थिती काय होती, काय हाल साहिले आम्ही. पण बाबासाहेब ज्यावेळी आमच्या आयुष्यात आले तेव्हा आमच्या आयुष्याचं सोनं झालं. आज आम्ही मोठमोठ्यांच्या पंक्तीला बसून जेवण करतो, पण बाबासाहेबांच्या अगोदर आमच्या पंक्ती कुठं बसायच्या? आमच्या पंक्ती या उकरड्यावर बसायच्या. तिथं बसून कुठं फ्रेश पत्रवाळी होती का? नाही. फ्रेश अन्न होतं का? नाही. काय तर त्या लोकांनी खाल्लेलं उष्ट आमच्या समोर आणून टाकायचे, बस हीच होती आमची पंगत. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने आम्ही मोठमोठ्यांच्या पंक्तीला बसायला लागलो. आज तीच लोक आम्हाला आग्रह करतात की साहेब या, बसा, 2 घास का, अहो आमच्या सोबत बसा तरी, असा आग्रह करतात. हा मान सन्मान बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला एवढे अधिकार दिले, एवढं सगळं काय दिलं. एवढंच नाही तर बाबासाहेबांनी आम्हाला काय काय दिलं. बाबासाहेबांनी, काका यांना चहा द्या आधी इकडं. ते बाबासाहेबांना अधिकार दिलेले बाजूला राहू द्या, आधी चहा द्या म्हणत असते. बाबासाहेबांचे अधिकार राहू द्या, माय दिले तेव्हा दिलेच की, त्यानं काय नाही म्हणलाय काय? दिले तर आपण घ्यायलाच की, चहा घेऊ द्या आधी, थंडी वाजायली नुसती. कशा पांघरून बसल्या आता, पदर घेऊन ते कानाला बांधून त्याच्यावरून शाल पांघरून, म्हणून ऐकू येणार लय वाटायलंय तुम्हाला. कशा झाल्या ग अशा, कशानं झाल्या अशा? लाडक्या बहिणी झाल्या काय? किती आहेत इथं लाडक्या बहिणी? लाडक्या बहिणी किती आहेत इथं? सगळ्याच आहेत, सगळ्याच लाडक्या बहिणी. सगळ्याच लाडक्या बहिणी आहेत म्हणा. पडले की पैसे? केवायसी केल्या? हा शाबास, बरं झालं. घ्या. गोड तेल किती महाग केलंय माहित आहे की? 1500 दिलं, 1500 द्यायले, 1500च आहेत की. हा 1500 रुपये. बँकेत जाऊन अशा काय धिंगाणे करायला आता, अशा काय भांडणं करायला आता की जस काय याला 15 लाख रुपये भेटाले. 15 लाख भेटले काय मारामाऱ्या केल्या असते काय की तिथं? एवढ्या बायका भांडणं करायला. नवीन नवीन जेव्हा लाडक्या बहिणी निघाल्या, काय लाडक्या बहिणी, जिकडं बघा तिकडं लाडक्याच बहिणी होत्या. नांदेडला तर एवढ्या लाडक्या बहिणी, ऑटोत बसलं लाडक्या बहिणी, बसमध्ये बघलं लाडक्या बहिणी, कुठंही बघा लाडक्या बहिणी. बँकेत लाडक्या बहिणी, सेतूवर लाडक्या बहिणी, कोर्टात लाडक्या बहिणी, कुठंही लाडक्याच बहिणी. मी एका दिवशी बँकेत गेले होते सर. एका दिवशी बँकेत गेले आणि तिथं बँक मॅनेजरला ते बायका इथून तिथपर्यंत रांग लागली आणि एवढ्या क्याव 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 करायला त्याच्या तोंडात जाऊन, आमचं हेच आलं नाही, आमचं हेच आलं नाही, या बाजूच्या बाईचं आलं म्हणे की त्या पलीकडचं कसं काय राहिलं, मजच कसं काय केल्या नाही ना, असंच कसं काय झालं. एवढ्या गर्दा करत होत्या, एवढ्या त्या मॅनेजरला भांडत होत्या. मी म्हणलं मॅनेजर साहेब काही बोला की त्याने किती बोलायल्यात तुम्हाला. एका तर बाईने मॅनेजरला म्हणजे अरे तुला काय डोसका आहे की नाही, म्हणजे पैसे आलेत की नाही सांग म्हणाले. मी म्हणलं अरे हिला काहीतरी म्हण की किती बोलायला त्यांनी तुम्हाला. तर ते म्हणला काय म्हणावं मॅडम, सगळ्याच लाडक्या बहिणी होईता. मी म्हणलं अरे हे ना 1500 रुपयासाठी एवढ्या भांडाल्या, त्याला लाडक्या बहिणीचे सोडून भांडक्या बहिणीचे ते पैसे सुरू करा म्हणले. ते शोभल यांना. एवढ्या लाडक्या बहिणी झाल्या, किती लाडक्या बहिणी, कुठेही बघा लाडक्या बहिणी 1500 रुपये घेऊन अशा खुश होतात. आले बाई आमचे पैसे, झाल्या आम्ही लाडक्या बहिणी. लाडक्या बहिणी तुम्ही आता झाला, पण मंत्रिपदाला लात मारलेल्या कायदे मंत्र्यांच्या
बाबासाहेबांच्या खानदानी लाडक्या लेकी आहोत आपण, एवढं लक्षात ठेवायचं. त्या बाबासाहेबांच्या आपण लेकी आहोत ज्यांनी मंत्रिपदाला लाथ मारली. त्या बाबासाहेबांच्या खानदानी लाडक्या लेकी आहोत आपण, एवढं लक्षात ठेवायचं. लाडक्या लेकींनो, हे लक्षात ठेवा की तुम्ही लाडक्या लेकी आहात. लाडक्या बहिणी आता आता झाल्या, इथून पुढे काय होता की काय नाही की एकदम पैसे बंद केले की मग भावाला पोटभर शिवा, टोपल्यानं शिवा राहतील मग. पण बाबासाहेबांच्या पुण्याने आम्हाला सगळंच काय मिळालेलं आहे हे विसरायचं नाही. बाबासाहेबांच्या पुण्याने आमच्या घरात सुख आलं की नाही, बाबासाहेबांच्या पुण्याने आम्हाला सुखाचे दिवस आले की नाही, मग बँकेत 1500 रुपये आलेत की नाही, आलेत की नाही, आलेत की बघायला चलत येतील नाही तर राहतील, आपल्याला काय देणं घेणं त्याचं. बाबासाहेबांनी आम्हाला एवढं दिलं, बाबासाहेबांनी आमच्या आयुष्याचं भलं केलं. म्हणून एका ठिकाणी कवी म्हणतात, कारण बाबासाहेबांचं संविधान या देशाला तारणारं संविधान. बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार हक्क दिले, बाबासाहेबांनी सगळं काही दिलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या आपण लेकी आहोत एवढं लक्षात ठेवायचं. काल आमच्या जवळ लोक यायची नाही, आज आमच्या मांडीला मांडी लावून बसतात, आमच्या जवळ बसतात. ही बाबासाहेबांची पुण्याई आहे. बाबासाहेबांनी एवढं काही दिलं आम्हाला. एवढंच नाही, हक्क अधिकारच दिले नाही तर बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं की कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, कुणाचा जन्म कुणाला न्याय देऊन गेला. अरे एकटाच भीमराव आमचा असा बाप होता की त्यानं मरता मरता आम्हाला बामणाची माय देऊन गेला, बामणाची माय देऊन गेला. आणि मतदानाचा अधिकार कुणी दिला? अरे बाबासाहेबांनी दिलंय, बाबासाहेब. एवढं भलं आमचं बाबासाहेबांनी केलं. म्हणून एका ठिकाणी कवी म्हणतात काय, अगं कुणी नाही केलं, अगं कुणी नाही केलं, अगं बाबाय भीमान केलं, त्या तिघीचं दालन फुलं बाबाय भीमान केलं, एका बकिलाच्या लेखणीनं
आमच्या हक्काचं लेखन मन केलं. एवढं भलं आमच्या बाबासाहेबांनी केलं. आणि जर हे उपकार बाबासाहेबांचे विसरले तर कुठंच भलं होणार नाही. आणि याच्यात काही शंका नाही. कारण कुदरती हवाओं का कोई दाम नहीं होता. कुदरती हवाओं का कोई दाम नहीं होता. अगर दिल में ना हो तो कोई काम नहीं होता. कुदरती हवाओं का कोई दाम नहीं होता. अगर दिल में ना हो तो कोई काम नहीं होता. फकत मतलब के खातिर जो मेरे भीम का नाम लेते हैं, जहां में उन कमीनों का कभी नाम नहीं होता, कभी नाम नहीं होता. आवाज कुणाकुणाला येतोय माझा? येतोय ना आवाज? आवाज येतोय ना? मग मला सांगा, आपलं राहणं सुधारलं, सगळंच काही सुधारलं, आमचं व्हीआयपी राहणं झालं म्हणा. आज झालं की नाही? बाबासाहेबांची पुण्य आहे. व्हीआयपी राहणं आमचं, व्हीआयपी खाणं, असं आहे आमचं खाणं. आमचं खाणं किती व्हीआयपी आहे. खाणं आहे की तुमच्याकडे? खाता की खाता? काळा बाजार तिथं नाक्यावर जमते की जमणार? मग तुम्ही दुसरं खाता काय खायना तसलं? मग तुम्ही आमच्या गटात बसणार नव्हता. जमते की? आमचं खाणं कसं आहे? व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं. अरे व्हीआयपी मान सन्मान, मान सन्मान ठीक आहे, राहणं ठीक आहे. खाणं आमचं व्हीआयपी. आमच्या राहण्याची बरोबरी करू शकता, पण आमच्या खाण्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही. आमच्या खाण्याची बरोबरी कुणानं होणं शक्यच नाही. आमच्या घरात रविवारी आणायचं म्हणलं तर शनिवारी इकडे लसूण सोलल्या जाते. शनिवारी तर संध्याकाळी चर्चा सुरू होते. तुम्ही काय करा पिंट्याचे पप्पा, उद्या सकाळी 2 किलो चिकन आणा, 2 किलो मोठं मटण आणा, चिकन जमना. तुम्ही काय करा 2 किलो आणा, आपण अर्धा किलो फ्राय करू, अर्धा किलोची भाजी करू, आणि बाकीचं उरलं त्याची बिर्याणी करू. सकाळसाठी ठेवू जरा असं, मग उद्या जरा असं एखादी भाकर टाकून देतो तुम्हाला. म्हणतात एवढा वास घम घम सगळ्या गल्लीनं. मग आमचं खाणं कसं? असं आहे खाणं? कसं आहे खाणं? कसं? कुकर मध्ये पाय मावणार की माय? हा बऱ्या शिट्या मारून ते कुकर बेजार होऊन जाते. अरे काय टाकल्या रे म्हणत असं. खातात कसे हे, पचवतात कसे म्हणत असं. ते कुकर सुद्धा कुकर बेजार होऊन जाते माय आपले खाणं शिजवण्यामध्ये. मधल्या घरात किचन मध्ये कुकर राहते तर बाहेर गलीत आवाज येते. शेजारच्या बाईला जाऊन म्हणतात, सोनीची मम्मी तुम्ही फोडणी दिल्या नाही वाटाले. काजलच्या मम्मीने दिली वाटाले, मीठ कमी पडलंय जरा मीठ टाका. यायनं फोडणी ओळखत आता कुणाच्या घरात बिर्याणी आहे, कुणाच्या घरात भाजी आहे. मग आमच्या खाण्याची बरोबरी होईल? बिलकुल होईना आमच्या खाण्याची बरोबरी. आमच्या राहण्याची बरोबरी करा, सन्मान असेल, पण खाण्याची बरोबरी आमच्या कुणीच करू शकत नाही. करू शकतं का? आणि आमच्या बायकांना एक सवय असते, मटण आणल्यावर जरा मोजून नीट आणत जा, आणि शिजल्यावर बी मोजत जा जरा. इथं जरा कायदा वेगळा व्हायला. बायका
शिजायला टाकतात आणि मग शिजलं की नाही गजर असं बघ बरं, शिजलं की नाही, शिजलं की नाही, आता शिजलं की नाही, शिजलं की नाही, शिजलं की नाही, महिन्यामध्ये 1 किलोचा अर्धा किलो होते आणि अर्धा किलोची मग भाजी होते. आणि भाजी वाढल्यावर तर नवऱ्यानं म्हणला पिसा संपल्या काय, तर लगेच नवऱ्याला म्हणतात मटण ताजं होतं वाटालंय, शिजून इतकुसच झालंय म्हणतात, शिजून इतकुस झालं बघा, मटण ताजं होतं काय की यानं फुगुंटर दुसऱ्या वारीच येताना अजून अर्धा किलो आगाव आणि ते अजून अर्धा किलो वाढवते इकडे खायला. मग आमच्या खाण्याची बरोबरी होईल का कुणा होईल? बाबासाहेबांमुळे आम्ही एवढं सुखात राहतोय, एवढा सुखाचा घास खातोय. दर रविवारी मटण खात असाल काय हरकत नाही, पण त्याच्या आधी इथं खरंच विहारात गेलं पाहिजे. रविवार हा विहारासाठी असतो, संडे ज्याला म्हणतात. त्या संडेला आजकाल आमच्या लोकांनी मटण डे करून टाकलेला आहे. रविवारी विहारात जातात, पण आमच्या इथे विहारात जाण्याच्या ऐवजी घरीच सगळं राहते आमच्या. आम्हाला विहारात जाण्याची वेळ नाही ना, वेळ मिळत नाही. काल खाया मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. काल ल्याया मिळत नव्हतं, आज लेणं होत नाही. तृष्णतेने आम्हाला एवढं हेरलं मनोज राजा, आम्हाला वेळेवर विहारात जाणं होत नाही. तुम्हाला घरी जायची गडबड आहे? नाही, आपल्याला वेळ आहे, थांबायचं म्हणून. एवढी गडबड कशाची? कारण आमच्या खाण्याची बरोबरी कुणी करू शकत नाही, बरोबर ना? करू शकतात का कुणी? तुम्ही सुस्ताल्या काय ग? तुम्हाला सुस्ती चढायला वाटायले, थंडी वाजायला, तिकडून थंड वारे आले काय? कसं व्हायलंय नेमकं, व्हायलंय काय? बायकांचं लय वेगळं राहते, कसकीच व्हायलंय म्हणतात. तुमची थंडी जरा पळवायची का? एकदा सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आवाज आला? माझा आवाज येतोय? एकदा साऊंड वाले दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. माऊली साऊंड सिस्टमचे मालक चालक आदरणीय आमचे दादा गुंडेकर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप छान साऊंड आहे दादा तुमचा, अतिशय सुंदर ऑपरेटिंग सुद्धा केलेली आहे. एकदा सगळ्यांनी माझ्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. एक मिनिट, तुमचा आवाज येऊ द्या आणि त्यांच्यासोबत तुमचाही आवाज येऊ द्या जरा. आता मान्य आहे तुम्हाला बोलायची सवय नाही, तुम्हाला घरातही बोलून सवय नाही, कुठे बोलून सवय नाही, मान्य आहे. नाही तर असं आहे का, बायकांनी सांगितलंय का घरून येताना गुन्हानं जायचं, 4 गाणे ऐका वाटले तर ऐकायचं, नाही तर गुन्हानं घरात मरून पडायचं. शानपण करायचं नाही. तिथं जाऊन गाणे म्हणलं की पचकन पैसे काढून द्यायचं नाही. फुकट आले नाहीत पैसे, दिवसभर काम करावं लागतं तेव्हा येतात. असं तर काही झालं नाही की तुमच्यासोबत? बायकांच्या धमक्याला वेगळ्या असतात, आता ते मला माहिती. आता कार्यकर्त्यांचं, काही कार्यकर्त्यांचं आम्हाला कार्यक्रमाला गेल्यावर म्हणणार आहे, ताई आमच्या बायकाईला काहीतरी बोला की, आमच्या बायकाईला काहीतरी बोला की. तुमच्या बायकाईला शिवा द्याय मला बोलवा, आणि तुमच्या बायकाईला बोलाय तुम्ही आदल्या घरात मधलं घर, आणि आम्हाला सगळे समोर. त्याच्यात असं तर काही नाही ना तुमचं, तुम्ही बोलू शकता ना. संविधानानं अधिकार दिले, संविधान दिवस साजरी करायला, जरा अधिकारानं बोला. एकदा सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. तुम्ही असं भिवून काही बोलू नका, भिवून राहू नका, बिनधास्त बोला. तुमचा सुद्धा आवाज येऊ द्या. घरात कसा आवाज येते आपला, आपल्या आवाजापुढे कुणाचाच आवाज वाढत नाही, हे लक्षात ठेवायचं. इकडे काहीच नाही आपल्यासमोर, मजा आवाज तर काहीच नाही तुमच्यासमोर, एवढा आवाज वाढते तुमचा, हे लक्षात ठेवायचं. एकदा सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. हात वरी करून असे नाही द्यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे हात वरी झाल्यावर कळते. गाणं
सोबत जरा तुम्ही सुद्धा साथ द्यायचे. सगळ्यांनी हात वरती करायचे आपले हात. मजा एक बघून एकच करायला कशाशाने. दोन्ही हातावरी करा करा. दोन्ही हात वरी झाले पाहिजे सगळ्यांचे, प्रत्येकांचे. बसलेल्यांना विनंती आहे, चटईवर बसून आपली पट्टी फेडून घ्यायची नाही. वर्गणी दिलेली आम्ही आल्या बसल्या झालं, देणं घेणं नाही म्हणल्यासारखं. सगळ्यांनी हात वरती करायचे. कुणीच हात खाली ठेवायचे. ज्यानं हात खाली केले त्यानं उद्या सकाळी हात बघून घ्या ग बाई. सगळ्यांचे हात वरती झाले पाहिजे. जे जे बाबासाहेबांची लेकरं आहेत त्यांचे हात वरती झाले पाहिजे. ज्यांचे ज्यांचे बाबासाहेब बाप आहेत त्यांचे हात वरती झाले पाहिजे. बाकीच्याने खाली ठेवले, तुमचा काय चुलता लागते होय. हात वरती झाले पाहिजे सगळ्यांचे. आणि सगळ्यांनी माझ्यासोबत टाळ्या वाजवायच्या संगीतासोबत. बाबासाहेब व्हीआयपी खाना, व्हीआयपी खाना, व्हीआयपी सगळ्यांनी आपल्या मोबाईलची टॉर्च ऑन करायची आहे. सगळ्यांनी बॅटरी चालू करा फोनची बॅटरी. ज्यांच्याकडे फोन आहे त्यांनी हात दुखत असतील लगेच बायका खाली मागे काय हात दुखायलेत ग माय. बाबासाहेबांनी कसं केलं असेल ग माय, त्यांनी त्यांना सोडून दिलं असतं. तर सगळ्यांनी हातवरती मोबाईलच्या टॉर्च चालू करायच्या आणि सगळ्यांचे हात झाले पाहिजे.